नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आजच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर दत्तू आता इकडे प्रभासच्या रूममध्ये आल्यानंतर प्रभास लगेच रूमचा दरवाजा बंद करतो आणि दत्तूला सांगत असतो की मी आता काय सांगतोय ते नीट ऐक, खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला. तर इकडे आता गोंधळ सुरू झालेला असतो. तर गिरिजा देवी आईला प्रार्थना करत असते की तिला जे काही या घरामध्ये आल्यापासून भास होत आहेत ते भास का होत आहेत तिला हे सगळे भास, यामागे काय कारण आहे, हे सगळं तूच आता मला मार्ग दाखव. या सगळ्यातून हे सगळं काय आहे तूच मला आता सांग, अशी ती विनवणी करत असते. तर इकडे प्रभास दत्तूला सांगत असतो की तुझी मुलगी गिरिजा जी आहे तीच या प्रॉपर्टीची खरी वारसदार आहे. आता हे ऐकल्यानंतर दत्तू तर खूप जास्त आश्चर्यचकित होतो व त्याला कळतच नाही की प्रभास नक्की काय सांगतोय. त्यावर दत्तू विचारतो की म्हणजे इतके दिवस तू ज्या मुलीला शोधत होतास ती मुलगी माझी गिरिजा आहे? त्यावर प्रभास सांगतो की हो, ज्या मुलीला मी इतक्या दिवसांपासून शोधतोय ना ती मुलगी गिरिजा आहे. गिरिजाच या सगळ्या प्रॉपर्टीची वारस आहे. आता सध्या तरी नागेश्वरला ही सगळी काही गोष्ट माहीत नाही आहे, पण त्याने गिरिजासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केले. त्यावर दत्तू सांगतो की हो, आणि गिरिजाने त्याच्यावर सह्या केल्या आहेत. मी दवाखान्यात होतो तेव्हा प्रभास सांगतो की हो, ते एक खोटं कॉन्ट्रॅक्ट होतं. खरं कॉन्ट्रॅक्ट तर नागेश्वरच्या खोलीत त्याच्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे. त्याने गिरिजासोबत कॉन्ट्रॅक्ट केलं या लग्नाचं, आणि म्हणूनच गिरिजा रुद्रसोबत लग्न करतीये. आणि त्यानंतर मात्र काम झाल्यानंतर 6 महिन्याने तो गिरिजाला मारून टाकणार आहे. गिरिजाच्या जीवाला धोका आहे. आता हे ऐकल्यानंतर दत्तू खूप जास्त घाबरून गेलेला असतो. त्यावर प्रभास त्याला सांगतो की तुझा जर विश्वास बसत नसेल तर नागेश्वरच्या खोलीत जाऊन ते पहा. आणि तेवढ्यातच दरवाजा वाजतो तर दत्तू तिथेच उभा असतो, पण प्रभास मात्र परत बेडवर झोपायचं नाटक करतो. आणि तेवढ्यातच उर्वशी तिथे खोलीत येते आणि दत्तूला विचारते की काय हो, काय चाललंय तुमचं? सारखं सारखं असे आमच्या खोलीत कशाला येत असता तुम्ही? त्यावर दत्तू सांगतो की काही नाही, ते प्रभास माझा लई जुना मित्र आहे ना, मग त्याची विचारपूस करायला फक्त मी इथे आलो होतो. त्यावर उर्वशी त्याला उर्मटपणेच बोलते, झाली का मग चौकशी करून झाली असेल तर निघा मग आता इथून. आणि दत्तू तिथून जायला निघतो. तर जाताना तो विचार करतो की घरामध्ये आता गोंधळ सुरू आहे, सर्वजण तिकडे आहेत, त्यामुळे हाच आता एक चांगला चान्स आहे नागेश्वरच्या खोलीमध्ये जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट पाहण्याचा. आणि आता हा लगेचच दत्तू तिथून निघतो आणि तडक तो नागेश्वरच्या खोलीकडे जातो. आता त्या खोलीमध्ये गेल्यानंतर तो कपाट उघडतो आणि इकडे तिकडे कॉन्ट्रॅक्टची फाईल वगैरे काही सापडतंय का पाहत असतो, पण त्याला मात्र फाईल वगैरे काहीही सापडत नाही. पण त्याला त्या लॉकरच्या चाव्या मात्र सापडतात. आता तो चावी घेऊन लगेचच लॉकर उघडतो आणि त्यामध्ये असलेल्या एक फाईल उघडून पाहत असतो की नक्की कॉन्ट्रॅक्टची फाईल कोणती आहे. आणि शेवटी त्याला कॉन्ट्रॅक्टची फाईल सापडतेच. आणि ते कॉन्ट्रॅक्ट वाचल्यानंतर तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो लगेचच घाईघाईने ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स त्या फाईलमधून काढून घेतो आणि त्याच्या कुडत्यामध्ये ते लपवतो. आणि परत ते लॉकर, कपाट वगैरे सगळं काही तो बंद करून ठेवतो की जसं काही ते कोणी आलंच नव्हतं असं, आणि तिथून जायला निघतो. पण तेवढ्यातच तो खोलीच्या बाहेर येतो आणि पाहतो तर काय, त्याच्यासमोर नागेश्वर येतो. आता मात्र दत्तू खूप घाबरून जातो व त्याला ठसका लागतो. त्यावर नागेश्वर विचारतो की काय, लईच ठसका लागतोय दत्तू शेठ तुम्हाला, इकडं काय करत होते तुम्ही? त्यावर दत्तू सांगतो की काही नाही, ते एवढं मोठं घर आहे ना की कुठे काय आहे काही सापडतच नाही, मला ते प्रभासकडे जायचं होतं. तर इकडे रुद्र आता गिरिजाकडे आलेला असतो. त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचं असतं, तर गिरिजा मात्र विचार करत बसलेली असते. रुद्र येताच तिला बोलतो की मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि मनातच विचार करत असतो की खरं तर प्रपोज लग्नाआधीच करायला हवा होता, पण तेव्हा काही मला असा वेळ मिळाला नाही, पण आता मात्र मी नक्कीच गिरिजाला प्रपोज करणार आहे. तर गिरिजा देखील मनात विचार करत असते की तुमच्याप्रमाणेच हे लग्न माझ्या देखील मनाविरुद्ध झालंय. आणि तेवढ्यातच रुद्र तिला विचारतो की काय म्हणालात का तुम्ही?
त्यावर गिरिजा सांगते की नाही, मी काहीही म्हणाले नाही. आता रुद्र तिला सांगतो की मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे वगैरे. आणि आता खरं तर रुद्रचं गिरिजावर किती प्रेम आहे हेच सगळं रुद्र तिला सांगणार असतो. हेच सांगायचा रुद्र प्रयत्न करत असतो, पण त्याला काही शब्द सुचेना. आणि तेवढ्यातच गिरिजा बोलते की तुम्हाला मला नक्की काय सांगायचं आहे हे माहीत आहे मला. नक्की तुम्ही काय बोलायला आला आहात इथे हेही मला माहीत आहे. तर इकडे दत्तू नागेश्वरला सांगत असतो की मी प्रभासची खोली शोधत होतो, मला प्रभासला भेटायचं आहे. त्यावर नागेश्वर सांगतो की प्रभासची खोली तर तिकडे आहे, पण थांबा, कुठे निघालात लगेच? मी काय सांगतोय ते नीट ऐका. ही आमची खोली आहे. काय आहे ना की आता तुमची मुलगी आमची सून झाली आहे, तुमचं या घरामध्ये येणं जाणं होतच राहणार, त्यामुळे माहीत असावं म्हणून सांगतोय की ही आमची खोली आहे म्हणून. त्यावर दत्तू देखील हो बोलतो आणि तिथून निघून जातो. तर दत्तू निघून गेल्यानंतर नागेश्वर विचार करत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, याला असा मोकळा सोडून अजिबातही चालणार नाही, याच्यावर जातीने नीट लक्ष ठेवायला हवंय. तर इकडे गिरिजा रुद्रला बोलते की तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे ना ते माहीत आहे मला. आणि त्यामुळे रुद्र पण थोडासा गोंधळून जातो व विचार करतो की हिला कसं काय माहीत आहे मला काय सांगायचं आहे ते. त्यावर गिरिजा पुढे बोलते की हे लग्न जसं तुमच्या मनाविरुद्ध झालं आहे तसंच ते माझ्या मनाविरुद्ध देखील झालं आहे. तुम्ही जसं तुमच्या दादासाहेबांना आबासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी हे लग्न केलं, तसंच मी देखील हे लग्न फक्त आणि फक्त माझ्या बाबांसाठी केलं आहे. आणि या नात्यामध्ये कुठलंही प्रेम वगैरे काहीही नाही आहे, हा फक्त एक व्यवहार आहे, ह्याची जाणीव आहे मला. त्यामुळे मी कधीही तुमच्याकडून कसलीही अपेक्षा वगैरे करणार नाही. आता असं बरंच काहीसं गिरिजा आता इथे रुद्रला बोलत असते. तर हे सगळं ऐकल्यानंतर रुद्रच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते, कारण तो तर इथे त्याचं गिरिजावर किती प्रेम आहे हे सांगायला आलेला असतो, पण गिरिजाने तर त्याच्याशी मनाविरुद्ध लग्न केलेलं असतं. गिरिजा सांगते की जसं तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे तसंच माझं देखील तुमच्यावर प्रेम नाही आहे, हा एक व्यवहार आहे, एक तडजोड आहे. हे ऐकून तर रुद्र अगदी रडायलाच लागतो. आता गिरिजा रुद्रजवळ येते आणि विचारते की रुद्र काय झालं, तुम्ही रडताय का? रुद्र मात्र तिचा हात झिडकारून लावतो व बोलतो की लांब राहा माझ्यापासून, तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त हे लग्न एक व्यवहार म्हणून केलं आहे, फक्त दिलेला शब्द पाळण्यासाठी मनाविरुद्ध हे लग्न केलं आहे. आणि त्याला आठवतं की त्याने लग्नाच्या आधी देखील गिरिजाला विचारलं होतं, पण तेव्हा देखील गिरिजा त्याला हेच बोलली की ती हे लग्न तिच्या मनाने करतीये, मनाविरुद्ध नाही. त्यावर रुद्र तिच्यावर खूप चिडतो व बोलतो की आणि हेच सगळं तुम्ही मला आत्ता सांगताय, लग्न झाल्यानंतर सांगताय? मी लग्नाच्या आधी देखील तुम्हाला विचारलं होतं, एकदा नाही तर दोनदा विचारलं होतं, आणि तेव्हा मात्र तुम्ही काय म्हणालात मला की हे लग्न तुम्ही तुमच्या मनाने करताय म्हणून, कोणीही तुमच्यावर दबाव वगैरे आणलेला नाही आहे. आणि मग हे सगळं तुम्ही मला आत्ता का सांगताय लग्न झाल्यानंतर? त्यावर गिरिजा सांगते की नाही, मी तसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, पण इतक्या सगळ्या माणसांसमोर वगैरे मी नाही सांगू शकले तुम्हाला. आता रुद्र खूप चिडतो व बोलतो की पण तुम्ही मला एकट्याला घेऊन तर हे सगळं सांगू शकत होतात ना, पण तुम्ही ते देखील गरजेचं नाही समजलं. व तो गिरिजाला सांगतो की ज्या नात्यामध्ये प्रेम नाही आहे, हा फक्त एक व्यवहार आहे तुमच्यासाठी, मग तुम्हाला या संसारामध्ये माझ्यासोबत राहण्याची देखील गरज नाही आहे. तर दत्तू आता त्याच्या घरी आलेला असतो आणि त्याच्या बायकोच्या फोटोजवळ जाऊन तो तिला बोलत असतो की तू विचारत होतीस ना की गिरिजा कोणाची पोरगी आहे, ही कोणाची पोरगी घेऊन आलोय मी घरी. अगं आपली गिरिजा खूप मोठ्या घरची मुलगी आहे, अगदी करोडपती आहे ती, अगदी करोडोंच्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार आहे ती. पण मला हे सगळं सत्य गिरिजाला लवकरात लवकर सांगून टाकायला हवंय. तर गिरिजा आणि रुद्र इकडे बोलत असतात. तर रुद्र गिरिजाला जाब विचारत असतो की तुम्ही मला हे सर्व काही आधीच का नाही सांगितलं, आणि जर तुम्ही मला हे सगळं आत्ता सांगताय तर आत्ता तरी का सांगताय? तुम्हाला या संसारात मनाविरुद्ध राहण्याची काही एक गरज नाही आहे. मी आत्ताच दादासाहेबांशी या सगळ्यांशी बोलतो. आणि तो तडक तिथून निघून जातो.
तर इकडे दत्तू त्याच्या बायकोला सांगत असतो की गिरिजा खूप मोठ्या घरची मुलगी आहे, ती अगदी करोडोंच्या प्रॉपर्टीची एकुलती एक वारसदार आहे. अंगद आणि देवकी यांची एकुलती एक वारसदार आहे ती. तर इकडे रुद्र आता गिरिजाशी बोलून झाल्यानंतर नागेश्वरच्या खोलीत येतो. त्यावर नागेश्वर त्याला विचारतो की तुम्ही इथे काय करताय, तुम्ही तुमच्या खोलीत असायला हवंय आता. त्यावर रुद्र सांगतो की काय करणार आहे मी तिथे राहून, हे लग्न तर मनाविरुद्ध झालंय ना, मला सगळं काही सांगितलं आहे गिरिजांनी. आता नागेश्वर मात्र खूप घाबरतो व विचारतो की काय सांगितलंय त्यांनी. त्यावर रुद्र सांगतो की हे लग्न त्यांनी फक्त त्यांच्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी आणि तुमची इज्जत वाचवण्यासाठी केलेलं आहे. हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र वासंती खूप आश्चर्यचकित झालेली असते. तर इकडे हा दत्तू आता विचार करतो की मला हे गिरिजाला लवकरात लवकर सांगायला हवंय. तो ते पेपर्स त्याच्यासोबत घेतो आणि गिरिजाला फोन करतो व बोलतो की हे बघ, आता ही बोलायची वेळ नाही आहे, फोन करायची वेळ नाही आहे, मला समजतंय, पण मला तुला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यावर गिरिजा बोलते की हो बोला ना बाबा. त्यावर दत्तू सांगतो की नाही, मला हे सगळं फोनवर सांगता येणार नाही आहे, तू लवकरात लवकर देवीच्या मंदिराजवळ मला भेटायला ये, मी तिथेच तुला काही सांगतो. आणि हो, तू तिथे मला भेटायला येते हे कोणालाही सांगू नकोस, आपलं फोनवर बोलणं झालं आहे अगदी हे देखील तू कोणाला सांगू नकोस, समजलं का तुला. कदाचित ते माणसं माझ्या मागावर असतील. त्यावर गिरिजा विचारते की कोणते माणसं. त्यावर दत्तू बोलतो की हे सगळं सांगायला वेळ नाही आहे, तू लवकर मंदिराजवळ ये. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की दत्तू आता मंदिराजवळ आलेला असतो आणि गिरिजाची वाट पाहत असतो. पण गिरिजा तिथे येण्याआधीच नागेश्वर आणि त्याचे गुंड तिथे येतात. पण त्यांच्या तावडीतून कसाबसा हा दत्तू सटकतो आणि गावातील गल्ल्यांमधून पळत असतो. पण तरी देखील नागेश्वर त्याला गाठवतोच आणि गिरिजा येण्यापूर्वीच तो त्याचा खून करतो. व नागेश्वर बोलतो की ही गोष्ट ज्याला कोणाला माहीत झाली आहे त्या सगळ्यांना मी संपवणार. आणि तेवढ्यातच गिरिजा तिथे पोहोचते, पण ती नागेश्वरला काही पाहत नाही. आणि दत्तूच्या अंत्यविधीच्या वेळेस रुद्र आता त्याला अग्नी द्यायला जातो. तेवढ्यातच गिरिजा तिथे येते व बोलते की त्यांचा मुलगा जरी लहान असला तरी त्यांची मुलगी मात्र अजून इथे जिवंत आहे. आणि गिरिजा तिच्या हातांनी दत्तूला अग्नी देते. त्यानंतर नागेश्वर आता घरी आल्यानंतर गिरिजाला भेटायला येतो व बोलतो की मला एक कळत नाही, एवढ्या रात्रीचं हा दत्तू तिथं मंदिराजवळ काय करत होता. तेव्हा गिरिजा बोलते की मंदिराजवळ, पण बाबांची बॉडी तर मधल्या गल्लीत सापडली आणि बाबा मंदिराजवळ जाणार होते ही गोष्ट तर फक्त मला एकटीलाच माहीत होती, तुम्हाला कसं काय माहीत की बाबा मंदिराकडे गेले होते. आणि ती मनात विचार करत असते की कदाचित या सगळ्या मागे यांचा तर हात नसेल ना, यांना कसं माहीत झालं की बाबा मंदिराजवळ जाणार आहेत किंवा मी तिथे जाणार आहे म्हणून. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.